अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यासाठी देशभर लगबग सुरू आहे. अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीची सुरुवात खऱ्या अर्थाने कधी झाली असेल तर ती अडवाणींच्या रथयात्रेतून. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी राम रथयात्रा 1990च्या सप्टेंबर महिन्यात काढली होती. तिथूनच पुढे राम जन्मभूमीच्या प्रकरणाचा वेग वाढला आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराची उभारणी मोदी सरकारच्या काळातच सुरू झाली आणि आता तिथे रामलल्लाची प्रतिष्ठापना होते. आता 96 वर्षांचे असणारे अडवाणी सोहळ्याला उपस्थित राहणार का याविषयी उलटसुलट बातम्या येत होत्या. पण आता आपण अवश्य उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी नुकतंच सांगितलंय. राष्ट्रधर्म या संघाच्या नियतकालिकाशी बोलताना अडवाणी यांनी राम मंदिर मोदी सरकारचं योगदान या विषयावर पहिल्यांदाच मोठं भाष्य केलं. अयोध्येत श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभे राहणे आणि त्यामध्ये श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणे ही दिव्य स्वप्नाची पूर्ती आहे आणि त्यासाठी नियतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली आहे, अशा शब्दात राम रथयात्रेचे प्रवर्तक आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, द फोकस इंडिया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या व्हिडिओसाठी आमचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.